Halo, cek. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा, निरसती भवदुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसादे, अनंत वाणी अनंत ध्यास, वृथा संदेह याची भास, पारख बोध करुण्या घास, मुक्त केले बंधने, तुझे स्थितीचा विचार, बदली जीवा नित्य सार, इतुकी कृपा करी मजवर, जीवधारा करणे, बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाठसी, जवळीक केली अनंतासी, कर जोडुनी विनंतो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। कर साहेब कर साहेब सपने की बतिया, सुख संपत्ति सपने की बतिया, सपने की बतिया, जैसे
आपणाला सगळ्यांना माहित आहे, आपल्या कार्यक्रमामध्ये जो प्रचार आणि प्रसार आहे तो एखाद्या विशिष्ट जाती धर्माचा, पंथांचा, संप्रदायांचा, सेवा संघटनेचा नाही, सगळ्या स्तरावरील समाजांच्या सज्जन लोकांच्या सिद्धांतिक ज्ञानांचा प्रचार आहे. त्याच्यामुळं पछापछी के कारणे सब जग रहे भुला, निरपक्ष होय के हरि भजे, सोई संत सुजा. ऐकतानाच आपण असा विचार केला पाहिजे की देहभाव हरा पराला, तुझं पाहता विठ्ठल. जर आपल्या मनामध्ये देहभावाची जागृती असेल तर आत्मभाव जागृत होणार नाही. मगाच मी भावाचे 4 प्रकार सांगितले: देहभाव, आत्मभाव, कर्ताभाव आणि स्वभाव. थोडी चर्चा झाली. या 4 स्वभावामध्ये देहभाव, आत्मभाव आणि कर्ताभाव हा भाव अंतःकरणात असणं म्हणजे प्रत्येक क्षणाला आपण जे काही बरे वाईट कर्म करतो, बरे वाईट साधना करतो, त्या साधनांच्या माध्यमातून दुःख निर्मिती होते. हा संतांचा सिद्धांत आहे. दुःखाची उपज आई तरी कुठे? माणसाच्या जीवनामध्ये दुःख का तयार होतं? दुःख तयार होण्याला एकच कारण, नेहमी सांगतो मला सगळ्या ओव्यासाचा पाठ आहे: अविद्या ह्याची दुःखाचे कारण आणि काढून टाक घेई ज्ञान. तेव्हाची चुकेल जन्म मरण, या परता दुसरा नाही उपाय. आणि हा प्रचार आपणच करून नाही राहिलो, सगळ्या संत महात्म्यांनी केला. राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी केला, गाडगे महाराजांनी केला, गौतम बुद्धांनी केला, महावीर बुद्धमानांनी केला, श्रीराम प्रभूंनी केला, भगवान श्रीकृष्णांनी केला. जेवढे जेवढे काही सर्व समावेशक तात्विकता अंगीकारून समाजाच्या हितासाठी जी काही अंतःकरणात दया आणि करुणा ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये होती त्या लोकांनी सगळ्यांना प्रचार केला आहे. आणि त्यांचं उष्ट सापड घेतात. संत तुकोबारायांनी म्हटलंय, तुका म्हणे शेष
वचन मोडी संतांची तुका म्हणे शेष घेईन आवडी. सगळ्या संतांनी, संत म्हणजे काय तुम्हाला माहितच आहे. संत म्हणजे एखाद्या जातीचा पंथांचा संप्रदायाचा माणूस नाही. संत सोयी जीव सोयी संत, संत सोयी शांत, जो आपल्या जीवन जगण्यामध्ये स्थिर शांत जीवन जगतो. अनुकूलता असो की प्रतिकूलता असो, आपण विषय समजून घेतला पाहिजे. सृष्टी ही चलमान गतीची आहे. या चलमान गतीमध्ये कधी अनुकूलता, कधी प्रतिकूलता, कधी सुख, कधी दुःख, कधी आपल्या मनाप्रमाणे अनुकूल किंवा कधी आपल्या मनाप्रमाणे प्रतिकूल परिस्थिती येत जाते. घडबड होत आहे, हानीलाभ होत आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण संतांच्या साहित्यांची विशेषता समजून घेतली नाही तिथपर्यंत आपल्या मनामध्ये गोंधळ कलह निर्माण होतो. आणि हा गोंधळ आणि कलह आपल्यासाठी दुसऱ्यासाठी हितकारक नसतो. म्हणून गांभीर्याने विचार करायला हवा प्रत्येक साहित्याचा. म्हणून आजचं पद आहे, कर साहेब से प्रीत रे मन, कर साहेब से प्रीत. प्रत्येकाने आपल्या मनाला शिकवून दिली पाहिजे की आपण प्रीती कोणावर करा. प्रीती म्हणजे काय? प्रेम. आम्ही नेहमी सांगतो, आम्ही म्हणजे आमचं संतांचं उष्टच आहे, माझं मत नाही आहे. जैसी जयांची प्रीती तैशीच होय तयांची रीती. आणि प्रीती वाचून रीती घडणार नाही. जीवन जगण्याची जी पद्धत आहे, रीती आहे, बोलण्याची जी पद्धत आहे, संबंध व्यवहाराची जी पद्धत आहे, प्रचार प्रसाराची जी पद्धत आहे, सामंजस्यपणाची जी पद्धत आहे, ती पद्धती सगळ्यांची कशी असते? ज्या माणसाची ज्या गोष्टीला आवड आहे, प्रीती आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, जवळीक आहे, ज्या माणसाच्या अंतःकरणात ज्या विषयांची, ज्या गोष्टींची, ज्या पद्धतींची प्रीती आहे, प्रेम आहे, आत्मीयता आहे, तशीच त्या माणसाची जीवन जगण्याची पद्धत आहे. समजा माझी पद्धती गुरुदेव शिवा मंडळाविषयी जवळीक साधण्याची आहे. वंदनीय महाराजांविषयी माझ्या अंतःकरणात श्रद्धाभाव आहे. तर जगण्याची पद्धत कशी राहील? महाराजांच्या अनुकरणाची राहील. भगवान गौतम बुद्धांच्या प्रति माझी श्रद्धा आहे, प्रीती आहे, माझी जगण्याची पद्धत कशी राहील? भगवान गौतम बुद्धांच्या पंचशील तत्वाशी माझी जवळीक राहील. जैन धर्माशी माझी प्रीती आहे, प्रज्ञाशील करुणीशी माझी जवळीक राहील. त्या त्या संतांच्या सज्जनांच्या सिद्धांतिक ज्ञानाचे सिद्धांतिक विचाराशी जर माझी प्रीती असेल, प्रीती म्हणजे माझ्यामध्ये अंतर्भाव श्रद्धा भावनेचा असेल, मजाक असेल, चेष्टा नसेल, गांभीर्य असेल, तर माझी जगण्याची बोलण्याची चालण्याची पद्धत ती असेल. म्हणून आपण जर स्थिर शांत व्हायचं असेल, सर्व समावेशक बुद्धी आपण ग्राह्य धरून जर समाजामध्ये, कुटुंबामध्ये, गावामध्ये वागायचं असेल, तर आपल्या समोर असणारा गाव, आपल्या समोर असणारे समाज, आपल्या समोर असणारी व्यक्ती, कुटुंब याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये अगोदर प्रीती तयार व्हायला पाहिजे. अंतःकरणात श्रद्धाच नसेल, प्रीती नसेल, जिव्हाळा नसेल, आत्मीयता नसेल, तर सगळं निष्फळ होईल. म्हणून सद्गुरु कबीर साहेब सगळ्या लोकांना, इथं मी सज्जनांना म्हणणार आहोत, कारण सज्जन सगळेच असतात. मग दुपारी विषय आला, माणूस हा माणूसच असतो हे लक्षात घ्या. पण तू जेव्हा केव्हा जीवन जगत असताना, संबंधित व्यवहार साधताना त्या माणसाच्या हृदयावर एखादा पडदा आला, मलिनतेचा, भावनेचा, लहरीचा, तरंगाचा, पक्षभेदाचा,
तर त्यावेळेस तो मनुष्य माणूस असो सुद्धा पडदा आल्यामुळं त्याच्याकडून गैरवर्तणूक होते. हा तुमच्यासाठी प्रकार नाही, तो आमच्यासाठी सुद्धा लागला. प्रत्येकाने आपलं आत्मचिंतन करावं. ज्यावेळेस आपल्या मनावर काही पडदा येतो ना, त्यावेळेस आपण बोलू नये ते बोलून टाकतो, करून टाकतो. अचानक माणसाच्या मनामध्ये दुराभाव तयार होते, द्वेष तयार होते. हा देह स्वभाव आहे, त्याला नाही लागला. परंतु हे का घडते? आपण ज्याच्यावर निष्ठाने श्रद्धेने पाहतो त्यांच्याशी आपली प्रीती राहते, जवळीक साधत नाही आपण. जसं समजा दुसरीची एक मुलगी आहे, ती मुलगी आपल्या दुसऱ्याच्या घरात रंगली होती आणि पूर्ण आयुष्यात ती मुलगी आपली दुसऱ्याच्या घरी संसार साधते, जीवन काढते. कसं काढते? ज्या मुलांना ती मुलगी देतो त्याच्याशी प्रीती जोडते. ती बरोबर वागते का? नाही, तन मन धन समर्पित करते त्याला. आपल्या कुळाची रीती मर्यादा सोडून देते, आपल्या भाऊबंधाची अपेक्षा सोडून देते आणि त्या दिलेल्या मुलाशी प्रीती जोडते. हा माझा पती आहे, हा माझा नवरा आहे, हाच माझा पालक आहे, यांनीच माझी जबाबदारी स्वीकारली आहे. आई वडिलांपेक्षा भाऊबंधापेक्षा असं मनोमन तिच्या अंतःकरणामध्ये दृढ होते. म्हणून ती जवळीक साधून त्याच्याशी आयुष्य घालते. ती मुलगी परक्या घरी आपल्या त्या प्रकारे मित्र हो, ज्यांची आपण पुण्यतिथी करतो, ज्यांच्याविषयी आपली श्रद्धा आहे. आणि मला तर नेहमी सांगावं वाटते की आपल्या गावामध्ये, आपल्या समाजामध्ये एखाद्या समुदायाने एखाद्या संतांवर श्रद्धा ठेवावी, दुसऱ्या समुदायाने दुसऱ्या संतांवर श्रद्धा ठेवावी, तिसऱ्या संघटनेने तिसऱ्या संतांवर श्रद्धा ठेवावी. हे मला वाटतं आपला सज्जनपणाला अनुचित आहे असं मला वाटतं. तुमचं मत काय ते तुम्हाला माहिती. जर माझ्या गावचे लोक जर आपण म्हणतो तर माझ्या गावच्या लोकांशी आपली प्रीती असली पाहिजे, जवळीक असली पाहिजे, ऍडजस्टमेंट केली पाहिजे, समन्वय साधला पाहिजे, दोष पोटात घेतले पाहिजे, तडजोड केली पाहिजे. ही समन्वयाची भूमिका जर येत असेल, एक महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये उभी आली आहे, सगळ्यांनाच पाठ आहे. मी जे बोलून राहिलो तुम्हालाही माहित आहे, अनंत महाराज का बोलणार आहे ते माहितच आहे तुम्हाला, आणि आम्हाला माहित आहे काय बोलत. एक उभी आली आहे धार्मिक प्रयासाची. पुढे काय? जो सत्य वाचून वागेल बरवे, जो आपल्याची स्वयंची स्वभावे समरस होई सर्वासी. धार्मिकतेची व्याख्या कशी केली? आता या ओळीमध्ये हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म समोर नाही ठेवला महाराजांनी लिहिताना. कबीर पंथ, दत्तपंथ समोर नाही ठेवला महाराजांनी लिहिताना. भगवान गौतम बुद्ध, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, अनंत महाराज समोर नाही ठेवला. फक्त त्यांनी सांगितलं धार्मिक प्रयासाची. कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही पंथाचा असो, कोणत्याही समाजाचा असो, माणूस आहे ना तो. इथं कशाला विभागणी करता समाजाच्या, जातीची, पंथाची विभागणी करता? म्हणजे करणं म्हणजे देहभाव जागा राहणार. तर या माणसांनी आपल्या गावामध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्या समाजामध्ये समाजासाठी काम केलं आहे, समानतेची समाज रचना, शांती देईल जीवजना आणि प्रगतीची नवी नवी प्रेरणा करील उन्नत, हे काम ज्या लोकांनी केलं, तो मनुष्य एखाद्या विशिष्ट जातीमध्ये, पंथामध्ये, संप्रदायामध्ये, सेवा संघटनेमध्ये त्या माणसाला आपण कसं गुंतवून ठेवावं. त्यांनी साऱ्या समाजासाठी काम केलं आहे आणि आपण आपल्या संकुचित बुद्धीने विशिष्ट समाजामध्ये बांधून घेतो. याचं नाव प्रीती नाही. प्रीती आपल्या दृष्टीने आपल्यामध्ये ज्याचा परमपूज्य भाव आहे, परमपूज्य ची व्याख्या केली आहे. परमपूज्य वह जाने कहा जाने, जो मन शुद्ध स्वभाव, पंच विषय आसक्ती नहीं, ज्ञान भक्ती सद्भाव. परमपूज्य कुणाला म्हणावं? जो मनुष्य, जो मन शुद्ध स्वभाव. तुम्हाला सगळंच माहित आहे शुद्ध स्वभाव आणि अशुद्ध स्वभाव, राजस मन, तामस मन आणि सात्विक मन. मन तीन प्रकारचे आहे. राजस मन जर असेल, तामस मन असेल आणि सात्विक मन असेल तर हे मन शुद्ध आहे काय शुद्ध आहे? सांगू शकता?
कसे आहे ते अशुद्ध आहे लक्षात घ्या. कारण संत लिहितात त्रिगुणाची कर्मे तेथे अहंकार, 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 त्रिगुणाची कर्मे कर्मे तेथे अहंकार न उतरे भार मीपणाचा. आता त्रिगुणांचे कर्म होते तुम्हाला पाठाच आहे. तुम्ही म्हणाल मला पाठाच आहे, तुम्हाला माहिती आहे का भांडण लावलं. आता मी बोलीन तर तुमचं बरोबर आहे. त्रिगुणाचा कर्म कोणता आहे? रजोगुणाचा कर्म कोणता आहे? रजोगुणी मन राहिलं त्यावेळेस मनुष्य कोणतं काम करते? कामनीचं आणि मोहाचं. रजोगुणी माणसाचं मन त्यागाचं काम नाही करत, समन्वय साधण्याचं काम नाही करत, मैत्री जोडण्याचं काम नाही करत, प्रीती जोडण्याचं काम नाही करत. ज्यावेळेस माणसाचं मन रजोगुणी राहते त्यावेळेस त्याच्याकडे दोनच काम असतात, कामनापूर्ती आणि एक मोहासन. दोनच काम करते रजोगुणी. रजोगुणी कुणाला म्हणावं? विनोबाजीने गीताईमध्ये व्याख्या दिल्या ना, सत्वात्मनी निघे ज्ञान आणि निघे लोभ रजारानी, अज्ञान दुर्लक्ष निगती तमात्मनी. लोभी लालची वृत्ती ज्यावेळेस माणसाची राहते त्यावेळेस त्याच्या अंतर्गत रजोगुणांचा प्रभाव असतो. त्रिगुणांची कर्मे तेथे अहंकार. रजोगुण माणसा जो असला, लक्षात घ्या, तुमच्या जो असला आमच्या जो सुद्धा कुठे लक्षण. कारल्याची भाजी किती कोणी बनवली तर त्याचा कडूपणा जाईल का? नाही. त्या प्रकारे रजोगुण माणसा जो असला कोणाचा असो त्यावेळेस त्या क्षणाला त्या व्यवहारामध्ये त्या संबंधित व्यवहारामध्ये फक्त कामनापूर्ती मोज असतो. लक्षात निर्मोही मन राहत नाही त्यावेळेस. म्हणजे म्हणून त्याला म्हटलंय अशुद्ध. जो मन शुद्ध स्वभाव, ज्या माणसाचा हा गुण नाही, अशुद्ध गुण नाही, म्हणजे कामनापूर्ती आणि मोहासक्तीसाठी चालणं बोलणं खाणं घेणं बसणं उठणं संबंधित व्यवहार ज्या क्षणाला मनुष्य करतो त्यावेळेस त्याचं मन अशुद्ध आहे असा संतांचा सिद्धांत आहे. मग तुम्हाला माहित आहे रजोगुणाचा शुद्ध गुण कोणता पाहिजे? जो मन शुद्ध स्वभाव, ज्याचं मन शुद्ध स्वभावाने भरलेलं आहे. मग रजोगुणाऐवजी कोणता गुण पाहिजे? आहे लक्षात तुमच्या? रजोगुण विवेक. रजोगुणाऐवजी विवेक हा शुद्ध गुण. रजोगुण विवेक. माणसाचं रजोगुणात प्रभाव राहिला किंवा रजोगुणी मन राहिलं तर कामनापूर्ती आणि मोहासक्तीसाठी प्रत्येक व्यवहार राहतो. त्याचा शुद्ध स्वभाव आहे विवेक. माणसाचं मन विवेकी राहिलं, माणसाच्या मनामध्ये विवेक राहिला